नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनाशीच संबंधित आहे. आपलं मन जास्तीत जास्त कसं स्वस्थ ठेवायचं, कसं आनंदी ठेवायचं किंवा पॉझिटिव्ह कसं राहायचं, आपल्या आयुष्यातले अगदी छोट्यातल्या छोट्या स्ट्रेसपासून ते मोठ्यातल्या मोठ्या स्ट्रेसपर्यंत आपल्याला सगळ्या ताणतणावांना सामोरं जात असताना स्वतःला स्थिर कसं ठेवायचं, शांत कसं ठेवायचं, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपण वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून त्यावरती बोलत असतो. स्वतःचे नेगेटिव्ह थॉट्स कसे दूर करायचे, या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून आहेत. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील. नुसते बघायचे नाही आहेत तर ते प्रॅक्टिससुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल, उपयोग होईल. काही व्हिडिओज हे रिक्वेस्टेड असतात, जसं काही कमेंट्स येत असतात, लोकांच्या रिक्वेस्ट असतात, त्यानुसारही व्हिडिओज बनवले जातात. तर आजचा जो व्हिडिओ आहे तोही एक रिक्वेस्टेडच व्हिडिओ आहे. विषय आहे इमोशनल इंटेलिजन्सचा, ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो. आपल्याला अकॅडमिक इंटेलिजन्स सगळ्यांनाही माहितीच आहे की जे अभ्यासामध्ये हुशार असतात, की जे खूप चांगले मार्क्स मिळवतात किंवा ज्यांची बुद्धी खूप शार्प आहे, ज्यांची मेमरी खूप चांगली आहे, जे लोक निर्णय खूप पटापटा घेतात, चांगले घेतात, ज्यांना व्यावहारिक ज्ञान खूप चांगलं आहे, हा सगळा जी आपण म्हणतो की खूप हुशार माणूस आहे. तर हे हुशार माणूस आहे असं जेव्हा म्हटलं जातं, जेव्हा सर्वसामान्यपणे, तेव्हा ते अकॅडमिक इंटेलिजन्स असतं किंवा व्यावहारिक पातळीवरची ती बुद्धिमत्ता असते. तर इथे आपण एक विषय समजून घेतला पाहिजे की प्रत्येक वेळेला जर तुमचं अकॅडमिक इंटेलिजन्स, शैक्षणिक बुद्धिमत्ता किंवा व्यावहारिक पातळीवरची बुद्धिमत्ता तुमची चांगली असेल तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल आणि तुमचं सगळं काही चांगलं होईल असं नाही आहे. त्या अकॅडमिक इंटेलिजन्स बरोबर सुद्धा आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे. भावनिक बुद्धिमत्तेची जर जोड असेल तुमच्या शैक्षणिक बुद्धिमत्तेला किंवा व्यावहारिक बुद्धिमत्तेला, तर त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळतं. येणाऱ्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती तुम्हाला मात करण्यासाठी एक बळ तुमच्याकडे असतं. तुम्ही त्याच्यासाठी तयार असता. तुम्ही हताश होत नाही, तुम्ही गर्भगळीत होत नाही, तुम्ही घाबरून जात नाही, तुम्ही आयुष्यात सतत पुढे जाण्यासाठी तयार असता. तुमचे नातेसंबंध चांगले असतात, तुम्ही पॉझिटिव्ह असता, तुम्ही येणाऱ्या सगळ्या संकटांवरती मात करण्यासाठी सज्ज असता, तुम्ही नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी तयार असता, तुम्ही कुठलीही गोष्ट गिवअप करत नाही, सोडून देत नाही, तुम्ही प्रत्येक गोष्टीला टक्कर देऊन पुढे जाण्यासाठी तयार असता आणि आयुष्यात एकंदरीतच आनंद आणि पॉझिटिव्हिटी आकर्षित करण्यासाठी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात जेव्हा तुमची भावनिक बुद्धिमत्ता चांगली असते. मग ही भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय आहे आणि ती कशी वाढवायची, हा मुद्दा आज आपण डिस्कस करतोय. तर सगळ्यात आधी भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, की आपण आपल्या भावना किती ओळखतोय, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्या ओळखलेल्या भावनांना आपल्याला किती सावरणं जमतंय, किती सांभाळणं जमतंय, त्यांना किती मोकळी वाट करून देणं जमतंय, ह्या 2 गोष्टी झाल्या. तसंच दुसऱ्यांच्या भावना आपण किती ओळखतो आहोत आणि ओळखल्यानंतर आपल्याला दुसऱ्यांच्या भावनांशी किती जुळवून घेता येतंय, किती सांभाळून घेता येतंय किंवा कसं हाताळता येत आहेत. तर अशा दोन्ही पद्धतीने आपल्या आणि दुसऱ्यांच्या भावना ओळखता येणं, त्या समजून घेणं आणि त्याला हाताळणं, हा मुद्दा म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. तर आता आपण ज्या आपल्या या चॅनलवरती जे वेगवेगळे व्हिडिओज आत्तापर्यंतचे सगळे घेतलेले आहेत ना, त्या सगळ्यांमध्ये आपण एका गोष्टीवरती नेहमी बोलतो की आपल्याला स्वतःच्या विचारांवरती कसं काम करायचं आहे, आपल्याला स्वतःचे विचार कसे ओळखायचे आहेत. तर जर तुम्ही हे व्हिडिओज रेग्युलरली बघत असाल तर तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलं असेल की माणसं आणि परिस्थिती ह्याच्या मागे आपण कधीच लागत नाही. ते बदलतील, नाही बदलतील, पण आपण ते बदलण्याचा अट्टाहास सोडून देणं आणि आपल्याला त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये काय बदल करून घ्यायचा आहे किंवा स्वतःच्या विचारांमध्ये काय बदल करायचा आहे, जेणेकरून आपल्याला ताण येणार नाही, स्ट्रेस येणार नाही, ह्या विषयावरती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. तर हे जर तुम्ही रेग्युलरली बघत असाल, फॉलो करत असाल तर कदाचित आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप पटकन समजेल आणि तुम्हाला ते रिलेट करता येईल. त्यामुळे आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्याचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. बरेच व्हिडिओज आहेत, अँझायटीवरती आहेत, वेगवेगळ्या भावनांवरती आहेत,
राग कसा मॅनेज करायचा त्याच्यावरती आहे, सोशल अँझायटीवरती आहे, ओव्हर थिंकिंगवरती आहे, नेगेटिव्ह थॉट्सवरती तर भरपूर व्हिडिओज आत्तापर्यंत आपण केलेले आहेत. आणि रिलॅक्सेशन टेक्निक्स, मन शांत कसं ठेवायचं ह्याचे वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यावरती केलेले आहेत. असे भरपूर व्हिडिओज आहेत. त्या सगळ्या व्हिडिओचा तुम्ही लाभ आवर्जून घ्या, करून घ्या. आज आपण जे बोलतो आहोत ते आपण स्वतःच्या भावना कशा ओळखायच्या. मुळात आपण राग आलेला आहे, आपल्याला वाईट वाटतंय, आपल्याला एखाद्या गोष्टीची जेलसी होते आहे, एखाद्या गोष्टीचा अपराधी भाव मनामध्ये आहे, एखादं सल मनामध्ये आहे, खंत मनामध्ये आहे, चिंता भेडसावते आहे, की एखाद्या गोष्टीचा आपण परत परत विचार करून त्याच्यात अडकलेलो आहोत, हताशपणाची भावना आहे. अशा वेगवेगळ्या भावना असतात. त्या भावना ओळखता आल्या पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट, नसतील येत तर ओळखायला शिकलं पाहिजे. आणि ते शिकायचं कसं, तर मुळात रोज आधी स्वतःला प्रश्न विचारायचे की मला काय वाटतंय. मग मला काय वाटतंय हे विचारल्यानंतर जे काही उत्तर येत आहे ना त्याच्यावरती विचार करायचा की हे वाटण्यामागे माझे विचार काय आहेत. मी काय विचार केला म्हणून मला वाईट वाटतंय, मी काय विचार केला म्हणून मला राग येतोय, मी काय विचार केला म्हणून मला खूप हताश वाटतंय, दुःखी वाटतंय. तर असे वेगवेगळे विचार तुमच्या समोर येतील आणि मग लक्षात येईल की काही विचारांमध्ये तुम्ही अडकत चाललायत का, काही विचार पुन्हा पुन्हा सातत्याने येत आहेत का. जर येत असतील तर त्याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला आवर्जून प्रयत्न केले पाहिजेत. तर ते प्रयत्न काय असतील, तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशनचा वापर करणं, वेगवेगळे रिलॅक्सेशन टेक्निक जे मी म्हटलं त्याचे व्हिडिओज आहेत ऑलरेडी, ते प्रॅक्टिस करणं मन शांत करण्यासाठी. ग्रॅटिट्यूड ह्याच्यावरती पण 2 व्हिडिओज ऑलरेडी आहेत आपल्या चॅनलवरती, ते प्रॅक्टिस करणं. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञतेची भावना, ती खूप छान पद्धतीने व्यक्त कशी करायची ह्याच्यावरती मी 2 व्हिडिओज टाकलेले आहेत, ते आवर्जून बघा. त्याने मन शांत होतं, स्ट्रेस कमी व्हायला मदत होते आणि मुख्य म्हणजे आपल्याला आयुष्यात सकारात्मकतेने पुढे जायला मदत होते. तर असे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्या मार्गांनी आपण जे ओळखलेले नेगेटिव्ह विचार आहेत त्या नेगेटिव्ह विचारामधून आपण स्वतःला बाहेर काढणं हा मुद्दा झाला. म्हणजेच आपण आपल्या विचारांना ओळखलं. आता विचारांमधून ज्या भावना तयार झाल्या आहेत नेगेटिव्ह, त्या नेगेटिव्ह भावनांमधून बाहेर पडण्यासाठी आपण ॲक्टिव्ह एफर्ट्स म्हणजे अगदी आवर्जून प्रयत्न करतो आहोत, हे आपल्याला हवं आहे. म्हणजेच भावना हाताळणं, भावना ओळखणं आणि हाताळणं या दोन्ही गोष्टी झाल्या. आता पुढचा मुद्दा समोरच्या माणसाच्या भावना ओळखणं आणि हाताळणं, 2 गोष्टी. तर समोरच्या माणसाच्या भावना कशा ओळखणार आपण तर काही माइंड रिडिंग नाही करू शकत, मन वाचू नाही शकत, पण आपण बोलू शकतो, आपण प्रश्न विचारू शकतो, समोरच्या माणसाशी संवाद साधून आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. तुला असं का वाटतंय असं म्हणण्यापेक्षा कशामुळे वाटतंय, राग येतोय, काय विचार केला, काय वाटतंय, कशामुळे राग येतोय, असं वाटतंय का, तसं वाटतंय का, वेगवेगळ्या गोष्टी विचारून बघा. त्याच्यापैकी नक्की काय वाटतंय हे समोरच्याला कदाचित सांगणं सोपं जातं ऑप्शन्स ठेवल्यानंतर. दुःख होतंय का, त्रास होतोय का, चिडचिड होतेय का, मनामध्ये काय येतंय माझ्याबद्दल किंवा इतरांबद्दल काय येतंय. तर असे वेगवेगळे प्रश्न विचारून आपण का म्हणण्यापेक्षा, का म्हटलं ना की ब्लेम येतो, तुला राग का येतो, तुला वाईट का वाटतं, असं जर म्हटलं तर त्याने काय होतो अर्थ की अरे राग येऊ नये का, वाईट वाटू नये का, राग येण्यासारखं तर झालंय, येणारच राग. म्हणजे ते कुठेतरी अटॅक केल्यासारखं वाटतं, ब्लेम केल्यासारखं वाटतं. मग त्यापेक्षा काय वाटतंय, मनात काय येतंय ज्याच्यामुळे राग येतोय, ज्याच्यामुळे वाईट वाटतंय, विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यातून तुम्हाला त्यांच्या भावना कळायला मदत होईल. आता भावना समोरच्या माणसाच्या कळल्या त्याच्यानंतर मग आता त्या भावना हाताळणं, ह्या हाताळण्यासाठी सुद्धा संवाद चांगल्या पद्धतीने करणं. समोरच्याला वाईट वाटत असेल तर ते वाईट वाटणं आपण समजून घेतो आहोत, आपल्याला कळतंय, हे आपल्या संवादातून दिसलं पाहिजे, आलं पाहिजे आपल्या संवादातून की मला कळतंय की तुला आता अमुक अमुक गोष्टीमुळे राग येतोय, अमुक अमुक गोष्टीचं तुला वाईट वाटतंय, अमुक अमुक गोष्टीमुळे तुला एकटं पडल्यासारखं वाटतंय, तुझी चिडचिड होतीये, तुझा गोंधळ उडालाय, तुला दुःखी वाटतंय. तर ह्याने काय होईल, आपल्याला समोरचा माणूस समजून घेतोय हे समोरच्या माणसाला लक्षात येतं. अर्धा प्रॉब्लेम तिथेच संपतो. जेव्हा तुम्हाला समजून घेणार कोणीतरी आहे हे लक्षात येतं ना, तेव्हा तुमची चिडचिड, तुमचा राग, तुमचा उद्वेग जे काही असेल ना त्याचा भावनेचा भर तिथे ओसरतो, इम्पल्सिव्हनेस तिथेच कमी होतो. मग ह्याच्यासाठी संवाद,
की समोरच्या माणसाच्या भावना ओळखण्यासाठी संवाद, तो ओळखल्यानंतर त्या हाताळण्यासाठी सुद्धा संवाद, त्याला सपोर्ट करण्यासाठी, आधार देण्यासाठी संवाद. इतकी त्या संवादामध्ये भरपूर जादू आहे. म्हटलं तर खूप सुख आहे, म्हटलं तर दुःख आहे. त्या संवादाचा विसंवाद झाला की भांडण. म्हणून तर शब्द हे अस्त्रासारखे वापरायचे. म्हणजे ते एक साधन आहे ना, तुम्हाला चांगल्या गोष्टींपर्यंत, चांगल्या नात्यांपर्यंत नेण्यासाठीचं शब्द हे एक साधन आहे आणि ते आपल्याच हातात आहे वापरणं. फार काही अवघड नसतं त्याच्यासाठी. फक्त थोडं थांबावं लागतं, थोडं शांतपणे विचार करावा लागतो आणि मग ते शब्द आपण वापरायला, चांगल्या पद्धतीने वापरायला शिकतो. डोक्यात आलं आणि ताडताड बोलून टाकलं, ह्याला काय बुद्धिमत्ता लागते? काहीच नाही लागत. पण शब्द जपून वापरण्यासाठी बुद्धिमत्ता लागते, भावनिक बुद्धिमत्ता, भावनांची बुद्धिमत्ता. भावना समजणं, ओळखणं, त्या हाताळणं आणि त्या व्यक्त करणं. खूप काही अवघड नाहीये, गोष्टी सोप्याच असतात. आपण ते अवघड करतो. म्हणूनच आपल्याला सराव, प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आपण जर नियमितपणाने ह्या गोष्टीचा सराव केला तर आपल्याला ते सहज साध्य आहे. मी आय स्टेटमेंटवरती सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता. आय स्टेटमेंट्स म्हणजे संवाद चांगल्या पद्धतीने साधण्यासाठी मीनी सुरुवात करायची, की मला वाईट वाटतं, मला राग येतो, मला दुःख होतं, तू मला राग आणतोयस किंवा आणतेस, तुझ्यामुळे मला दुःख होतंय, असं न करता मला, भावना माझी आहे, जबाबदारी माझी आहे. त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ आहे की दुःख, नैराश्य या भावना येतात कुठून? आपल्याच असतात, आपणच तयार केलेले असतात, आपल्याच विचारातून आलेले असतात. तर असे सगळे आत्तापर्यंतचे बरेच खूप व्हिडिओज आहेत ज्याच्यातून तुम्हाला मदत मिळणार आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळणार आहेत याच्यानंतर सुद्धा. तर भावनिक बुद्धिमत्तेचा जो आजचा जो विषय आहे मला वाटतं तो समजला असावा तुम्हाला. आणि आपण अगदी लहान मुलांना सुद्धा त्याला वयाची अतिशय म्हणजे मर्यादाच नाही अजिबात वयाची. कुठल्याही वयापासून तुम्ही या मुलांना शिकवायला सुरुवात करू शकता. मुळात आधी तुम्ही शिकलात तर तुम्ही तुमच्या बोलण्यात ते आपसुकच जाणार आहे आणि वेगळं काही शिकवण्याची गरज मुलांना पडणार नाही. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या भावना कंट्रोल्ड असतात, तुमच्या भावना, आणि तुम्ही त्या योग्य पद्धतीने व्यक्त करता, मुलंही त्याच पद्धतीने व्यक्त करायला शिकतात, स्वतःच्या सुद्धा आणि समोरच्याच्या सुद्धा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.